ज्या ठिकाणी पूर आला त्या ठिकाणी चिपळूणमधून मदत चाललेली आहे। यापूर्वी चिपळूणकरांनी घेतलंय पण आज देण्याची वेळ आहे, काय सांगाल? असं आहे की जवळजवळ 75% महाराष्ट्र हा पूर्णपणे पाण्याखाली बुडालेला आहे। गेले अनेक वर्षामध्ये मराठवाड्याला पाण्याचं दुर्भिक्ष होतं असतं, परंतु यावेळेला निसर्ग हा काय आहे, निसर्गाचा कोप म्हणजे नेमकं काय असतं त्याची परिस्थिती आणि त्याचा अनुभव हा संपूर्ण महाराष्ट्र आणि देश घेतोय की संपूर्ण जवळजवळ मराठवाडा हा पाण्याखाली गेलेला आहे। लोकांची शेती भाती पिकं ही पूर्ण पाण्याखाली गेली, गुरं ढोरं वाहून गेली, अनेकांची घरं ही पूर्णपणे पाण्याखाली आणि चिखलामध्ये पूर्णपणे धुवून गेलेली आहे। आपण म्हणता तसं यापूर्वी चिपळूणकरांनी घेतलं, थोडासा हा शब्दप्रयोग बदलायला हवा। 2021च्या महापुरामध्ये चिपळूणकरांना मदत आली ही गोष्ट खरी आहे, परंतु यापूर्वी देशामध्ये जिथे जिथे अशा पद्धतीची आपत्ती आली, जिथे जिथे अशा पद्धतीचं संकट आलं, निसर्ग निर्मित संकट असेल किंवा कसंही असेल, त्या ठिकाणी चिपळूणकरांनी मदतीचा प्रत्येक वेळी हात पुढे केलेला आहे, प्रत्येक वेळी पुढे केलेला आहे। 2021च्या पुरामध्ये मात्र जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रानं चिपळूणकरांना मदत केली, त्याचं आम्ही उत्तराही आहोतच। आणि म्हणून ही चिपळूणकरांची परंपरा कायम राखण्याचं काम इथले आमचे प्रांताधिकारी आकाश निगाडे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण शासकीय कर्मचारी वर्ग आणि त्यांनी सर्वच पक्षीय ग्रामस्थांना नागरिकांना एकत्र केलं आणि चिपळूणकरांची मदत म्हणून आज ते सोलापूरच्या त्या ठिकाणी जे पूरग्रस्त नागरिक आहेत, काही गावं आहेत, त्यांना ते चिपळूणकरांची मदत म्हणून पाठवत आहेत। याचा विशेष करून आम्हाला आनंद आहे। आमची ही परंपरा कायम सुरू राहिली, त्याच्यामध्ये ज्यांनी म्हणून पुढाकार घेतला, ज्यांनी म्हणून योगदान दिलं, त्या सर्वांना मी धन्यवाद देतो, त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो। या सर्वांनी फोन करतो। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी। धन्यवाद। चौकात जावा, सुरक्षित जावा। मॅडम, महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी पूर आलेला आहे त्या ठिकाणी चिपळूणवरून मदत चाललेली आहे। यावेळेला महिलांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेतलेला आहे, काय सांगाल? उत्तर सोलापूरमध्ये जो महापूर आलेला आहे तो आपण सगळ्यांनी जवळून पाहिलेला आहे आणि आज सगळ्यांचीच म्हटलं तर खारीचा वाटा म्हणून आपण त्यांना मदतीचा हात देत आहोत। खरं तर चिपळूणकरांनी जसं आदरणीय जाधव साहेबांनी सांगितलं, अनेक वेळा आपण या माध्यमातून सहकार्य केलेलं आहे आणि आपण सगळ्यांनीच त्याची जाणीव किंवा एक कृतज्ञ म्हणून आपण आज ती मदत करत आहोत, कारण आपण अनुभवलेल्या ह्या गोष्टी आहेत। कारण काही अपेक्षित म्हणजे काही छोट्या पण गोष्टी आज महिलांना ज्या गरजेच्या आहेत त्या ज्या चिपळूणवासी महिलांनी त्या दिलेल्या आहेत। आदरणीय आमदार साहेब असतील, सगळेच आज आपले एक कर्तव्य म्हणून आपल्याला जे संकटात आहेत त्यांना मदतीचा हात म्हणून आपण देत आहोत। खरं तर हे अपत्य असं यायला नको आहे, पण शेवटी निसर्ग हा माणसांपेक्षा हे मोठा आहे, पण या निसर्गाला थांबवण्याचं काम तुम्ही वेगळ्या माध्यमातून करत आहात। पण आज जी काही गरज आहे तर ती मग धान्य असेल, जे काही गरजेच्या वस्तू आज देत आहोत आपल्या चिपळूणच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम प्रशासकीय म्हणून प्रांतसाहेब असतील, सीओ साहेब असतील, सगळ्यांच्या सहकार्यातून आज ते होत आहे। तर आपल्या सगळ्यांचं मी पर्सनल खरं तर कृतज्ञ करेन की आपण फक्त आजच नाही, निसर्ग हा मोठा आहे, पण जेव्हा अशी एखाद्या गावावरती किंवा एखाद्या याच्यावरती संकट येईल तेव्हा आपण सगळ्यांनीच पुढे जाऊन त्यांना मदतीचा हात द्यावा, हीच मी सगळ्यांना सांगू इच्छिते। आपल्या सर्वांना आणि जे बाधित लोक आहेत त्यांना संकटातून आपण नक्कीच बाहेर काढणार आहोत। तर त्यांना सगळ्यांना मी दसऱ्याच्या शुभेच्छा देते आणि आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा धन्यवाद।